आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव। तुम्ही बघताय आपला अग्रवन। मक्याचे भाव मागच्या 1-1.5 महिन्यापासून स्थिर आहेत। देशातल्या बाजारात मक्याला सध्या 2000 ते 2300 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय, तर राज्यात मका 2100 ते 2300 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय। गेले 2 वर्ष मक्याच्या दरामध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली, परंतु यंदा गेल्या वर्षीप्रमाणे तेजी दिसण्याची शक्यता खूपच कमी आहे। त्यासाठी काही कारणं देखील आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे देशातलं वाढतं मक्याचं उत्पादन, आणि दुसरं कारण म्हणजे ज्या इथेनॉलमुळे मक्याच्या दरात तेजी आली होती, त्या इथेनॉलसाठी आता इतर पर्याय देखील उपलब्ध झाले आहेत। या कारणामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये मक्याच्या दरात जे काही तेजी दिसून आली, त्या प्रमाणात तेजी दिसण्याची शक्यता कमीच आहे, परंतु मक्याच्या दरामध्ये काहीशी सुधारणा देखील होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। मग नेमकं मका बाजारात काय घडामोडी घडतायत, नेमकं गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तेजी का कमी राहू शकते, मक्याचे दर जास्तीत जास्त किती वाढू शकतात, आणि असे कोणते पर्याय आहेत की ज्यामुळे मक्याचे दर यंदा आपल्या अपेक्षेप्रमाणे वाढण्याची शक्यता कमीच आहे। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गेल्या 2 वर्षांमध्ये इथेनॉलमुळे आपल्या मक्याच्या दरामध्ये चांगली तेजी आली होती। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथेनॉलसाठी इतर जे काही दुसरे पर्याय होते ते पर्याय कमी उपलब्ध होते। मग इतर पर्याय कुठले होते? एक तर धान्यापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते, त्यामध्ये महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे तांदूळ। परंतु 2023 मध्ये दुष्काळी परिस्थिती होती, देशातलं उत्पादन कमी झालं होतं, देशामध्ये तांदळाचा स्टॉक हा कमी होता, त्यामुळे सरकारनं इथेनॉलसाठी तांदूळ देणं बंद केलं होतं किंवा कमी तांदूळ दिला होता। त्यामुळे इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढली होती। दुसरा पर्याय असतो तो म्हणजे एकतर थेट ऊसाच्या रसापासून किंवा मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती। परंतु गेले 2 हंगाम देशातलं ऊसाचं आणि एकंदरीतच ऊसाच्या रसाचं किंवा मग मोलॅसिसचं उत्पादन कमी झालं होतं, त्यामुळे मोलॅसिस पासून देखील इथेनॉल निर्मिती कमी झाली होती। आता एकीकडे तांदूळ कमी उपलब्ध होता, ऊस देखील कमी उपलब्ध होता, त्यामुळे इथेनॉलसाठी मक्याला चांगली मागणी आली होती। या कारणामुळे मक्याच्या दरामध्ये चांगली तेजी आली होती, परंतु आता गेल्या 2-4 महिन्यापासून समीकरण बदलत आहेत। एकतर सरकारनं नुकतंच इथेनॉलसाठी जवळपास 52 लाख टन तांदूळ देऊ केलाय। आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ देऊ केल्यामुळे साहजिकच मक्याला एक पर्याय निर्माण झालाय, तो इथेनॉलसाठी। तसंच दुसरीकडे यंदा ऊसाची लागवड देखील चांगली होते, त्यामुळे चालू हंगाम म्हणजे पुढचा हंगाम जेव्हा चालू होईल, गाळप हंगाम चालू होईल, त्यावेळी ऊसाची उपलब्धता देखील चांगली असेल, म्हणजेच मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती देखील वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय। या 2 कारणांमुळे देशामध्ये मक्याच्या बाजारामध्ये आता आपल्याला काहीशी स्थिरता दिसून येते। तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे वाढती लागवड। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रातच नाही, तर आपल्या शेजारचं मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे किंवा गुजरात आहे किंवा इतर राज्यांमध्ये देखील शेतकरी खरीपामध्ये यंदा मक्याला चांगली पसंती देत आहेत। कारण इतर जी पिकं आहेत, आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे किंवा इतर कडधान्य पिकं आहेत, या पिकांपासून शेतकऱ्यांना अपेक्षित असा परतावा मिळाला नाही। बहुतांशी पिकांचे भाव हे हमी भावापेक्षा कमीच होते, आणि या पिकांची विशेष म्हणजे सरासरी उत्पादकता म्हणजे हेक्टरी उत्पादकता देखील कमीच आहे। परंतु मक्याला जो दर मिळाला तो हमी भावाच्या आसपास राहिला, त्यामुळे शेतकरी यंदा मक्याला प्राधान्य देताना दिसून येत आहेत। लागवड वाढण्याची सध्या तरी शक्यता आहे, तसं दिसून देखील येत आहे। महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल किंवा बिहार असेल, या राज्यांमध्ये मक्याची लागवड गेल्या वर्षी तुलनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात वाढलेली आहे। आता पेरणीच्या अंतिम आकडेवारी जेव्हा पुढे येईल, तेव्हा मक्याचं लागवड क्षेत्र नेमकं किती वाढलं, त्यामुळे उत्पादन किती वाढेल हे स्पष्ट होईल। परंतु सध्याचे ट्रेंड असे आहेत की मक्याची लागवड देशामध्ये वाढते, म्हणजेच खरीपामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा उत्पादन वाढीची शक्यता आहे। गेल्या वर्षभरात मक्याचं उत्पादन 423 लाख टन झालं होतं, ते यंदा 5 ते 10% दरम्यान वाढू शकतं असा अंदाज तात्पुरता देखील अभ्यासक व्यक्त करतात। परंतु याची स्पष्टता आपल्याला देशात नेमकी किती लागवड झाली त्याच्यावरून पुढे येईलच। आता दुसरा आणखीन एक आहे की नुकतंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी सांगितलं की देशामध्ये मका लागवड आणि उत्पादनाला चांगली संधी आहे। त्यांनी असं सांगितलं की पंजाब असेल, हरियाणा असेल, तसेच इतर काही राज्यांमध्ये की जिथं जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची सतत लागवड केली जाते, की उदाहरणार्थ भात, या पिकांऐवजी शेतकरी मक्याची लागवड करू शकतात, आणि त्यासाठी सरकार प्रयत्न करते। कृषी मंत्र्यांनी असं देखील सांगितलं की सरकार शेतकऱ्यांना जास्त उत्पादकता असलेलं बियाणं पुरवते, त्यावरती संशोधन देखील चालू आहे, त्यामुळे देशातली मक्याची हेक्टरी उत्पादकता देखील वाढत आहे। कृषी मंत्री यांनी असंही सांगितलं की देशातील हेक्टरी उत्पादकता ही वर्षागणिक वाढताना दिसून येते। 2047 पर्यंत देशातलं मक्याचं उत्पादन जे यंदाच्या हंगामात 423 लाख टन होतं, ते 860 लाख टनांपर्यंत देखील पोहोचेल। विशेष म्हणजे भारत हे यश नॉन जीएम म्हणजे जीएम नसलेल्या बियाण्यापासून किंवा जीएम नसलेल्या मक्याच्या उत्पादनातून हे साध्य करेल। त्यामुळे भारताला मका उत्पादनामध्ये मोठी संधी आहे असं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी
सरकार नेमकं मका लागवडीसाठी शेतकऱ्यांना कसं प्रोत्साहन देत आहे, इथेनॉलचं जे काही मिशन आहे किंवा इथेनॉलचं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट मका उत्पादन वाढीसाठी कसं शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय आणि मका उत्पादनातून शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळतोय याची देखील माहिती त्यांनी दिली होती. आता थोडक्यात काय तर यंदाच्या हंगामामध्ये म्हणजे मागच्या 2 हंगामात मक्यामध्ये तेजी येण्यासाठी जे काही महत्त्वाचा घटक होता इथेनॉल, त्या इथेनॉलसाठी यंदा इतर काही पर्याय उपलब्ध झालेले. त्यातल्या त्यात तांदूळ हा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतोय. मग आता तांदूळ आणि मक्याचं समीकरण कसं असू शकतं? आता 1 टन मका जर समजा गाळप केला तर त्यातून जवळपास 370 ते 380 लिटर इथेनॉल मिळतं आणि जर समजा 1 टन तांदळाचं जर क्रशिंग केलं तर त्यातून जवळपास 450 लिटर इथेनॉल मिळत असतं. आता तांदळाचे भाव साहजिकच मक्याच्या आसपास आहे किंवा काहीशे अधिक देखील आहेत. परंतु जर समजा मक्याचे भाव हे 2500च्या पुढे जर सरकत असतील तर साहजिकच जे काही डिस्टिलर्स आहे किंवा जे काही प्रोसेसिंग करणारे कारखाने आहेत ते तांदळाला प्राधान्य देतील आणि त्यामुळे साहजिकच मक्याची मागणी काहीशी कमी होऊन परत मक्याचे भाव हे पूर्व पातळीवर येऊ शकतात असं समीकरण सध्या तरी मानलं जात आहे. थोडक्यात काय तर मक्यामध्ये जर मोठी तेजी यायला लागली तर इथेनॉल प्रोसेसर्स किंवा इथेनॉल उत्पादक हे इतर पर्यायाकडे वळतील आणि त्यामुळे साहजिकच दर पूर्ण आपल्या पातळीवर येऊ शकतात. त्यामुळे मक्याची दर पातळी आपल्याला 2400 ते 2600 रुपयांच्या आसपास दिसू शकते असा अंदाज सध्या तरी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता या पुढच्या काळामध्ये जसं आपण सांगितलं की यंदा उत्पादन वाढीचे अंदाज आहेत, मग पावसाचं प्रमाण कसं राहतं, खरंच उत्पादन वाढतंय काय, तसं देशातील तांदळाचं उत्पादन कमी होण्याचे संकेत जरी मिळाले काही कारणास्तव तर सरकार आपलं धोरण देखील बदलू शकतं. तर असे पुढे अनेक घटक आहेत की जे याच्यावरती परिणाम करू शकतात. मग ते नेमक्या पुढच्या टप्प्यामध्ये जसे जसे परिणाम करतील किंवा ज्या काही घडामोडी घडतील त्याचा नेमका आपला मक्याच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आपण त्यावेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.